हाय, हॅलो. उद्यापासून माझे रुटीन रेग्युलर ब्लॉग्स येतील. तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही आवरून वगैरे निघालोत. मग आम्ही तिथं त्या लोकांशी बोलत होता, की आम्हाला समोरची सीट मिळेल का? आमच्या 2 बॅग्स आहेत वगैरे, वगैरे. तर ते बोलले, की वरती बॅग्स टाकूयात आणि तुम्ही समोर म्हणजे पुढच्या सीटवरती बसा. तर मग आम्ही निघालो तिथून. वाटेत इतकं मस्त म्हणजे ॲक्चुअली काहीतरी पाईप वगैरे फुटलेली वाटतं. तर इतकं मस्त ते असं झरणा टाईप असं झालेलं, इतकं भारी दिसत होतं ना ते. मी पूर्ण करणार होते व्हिडिओ, पण म्हटलं नाही नको जाऊ दे. संध्याकाळी आल्या नाही तसं दुपारीच आलो आम्ही, पण संध्याकाळी झपाटलेला मूव्ही लागलेला, तर तो लावून बसलो होतो आम्ही. म्हटलं आता जायचं आहे, असं पण उशीर आहे आणि अमित आणि आई दोघं बाहेर खरेदीला गेलेले. अथर्व, मी, आजोबा आणि बाबा आम्ही सगळे घरी होतो. आजोबांचे पाय दुखतात, त्यांना देवळात जातात, तर ते जाऊ नका म्हटलं तर ऐकत नव्हते. आणि इथे बाबा आणि आईची काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी चालू होती. काहीतरी भांडत होते ते त्यावेळेला. बाबा माझ्यासोबत इथे येणार होते राहायला. मग म्हणलं आई म्हणते लवकर या काय परत असं वगैरे चाललं होतं. मग आम्ही रिक्षा वगैरे बघायला गेला. तोपर्यंत इथं मी आईला जरा म्हणलं, आई जरा हँडशेक दे बाबांना. खरं तर आई-बाबा असं एकमेकांना सोडून कधीच राहिले नाहीयेत. पहिल्यांदा बाबा इतक्या लांब आलेत, ते पण आईला सोडून इतके दिवस. असं पहिल्यांदाच घडलंय. तर त्यांनी आता एन्जॉय तरी भरपूर केलंय. बघूयात आता पुढे काय होतंय. ती आल्यानंतर ना काय-काय रिएक्शन होतात तिचे परत. तर उद्यापासून डेली व्लॉग्स येतील. थँक फॉर वॉचिंग. बाय.